पण तुझ्या आयुष्यातलं सोनेरी पान म्हणजे आभाळ माया ही मालिका, त्याचं टायटल ट्रॅक मी जुलियाकडनं गाऊन घेतलं होतं आणि ते व्हायरल आहे. हो, अजूनही लोक एक्झॅक्टली. आणि इतकी ती मालिका प्रत्येकाच्या हृदयात म्हणतो ना घर करून राहिली आहे. मला बोटावर मोजण्या इतकी लोक असतील ज्यांना आभाळ माया काय माहीत नाहीये. आभाळ माया या मालिकेच्या शूटिंगचा पहिला दिवस मला कसा सांगशील? बाप रे पहिला दिवस म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा जेव्हा मी भेटलो आणि रिडिंग केलं ना तेव्हा, आणि त्यावेळेची ना गंमत खूप खूप मज्जा होती तेव्हा. खरं तर म्हणजे खरं तर ती सुधा जोशीची मालिका नाही. आभाळ माया ही फक्त आकांक्षा आणि अनुष्का यांच्या जीवनावर होती, त्या मुलींवरती होती. ती कशी आपोआप सुधा जोशीची झाली मला माहिती नाही. पण त्यावेळेला परी तेलंग आणि ऋचा पाटकर अशा माझ्या मुली, आणि आधी जेव्हा पायलट केलं ना तेव्हा सतीश पुळेकर होता. सतीश पुळेकर, अमिता खोपकर हे सगळेजण होते. आणि त्या पायलटच्याच वेळेला असं वाटलं की हे वेगळं काहीतरी होतं आहे. एकतर विनय बरोबर काम करणं म्हणजे मज्जा असायची, कधी टेन्शन नव्हतंच आम्हाला. विनयच्या आवाजाचं एक दडपण असायचं, पण तरीसुद्धा त्याच्यात मजा होती. म्हणजे आपल्याला आदरयुक्त दडपण असतं की नाही, आपल्याला पण बघ आईबाबांवर राहायचं असतं, पण आईबाबांना कळतं का मग पण असं असतं, त्या टाईप काहीतरी आमचं एक नातं होतं. तर आणि त्यावेळेला सगळी अल्फा होता तेव्हा ना, झी होता. माधवी मुटाटकर, अभय परांजपे हे सगळे सेटवरती आले होते बघता, आणि आम्हाला असं नाही वेगळं फील होत होतं की आपण कोणीतरी स्पेशल आहोत. आणि मग ते शूटिंग झालं, पायलट झालं, पायलट अप्रूव्ह झालं, आणि मग आम्हाला 50 एपिसोड वाचून दाखवण्यात आले, विवेक आपटेंनी लिहिलेले. आणि ते 2 दिवस जे काय होते ना आमचे, नुसतं वाचन चालू होतं. मग संजय मोनेंची पण एंट्री झाली त्याच्यामध्ये. खरं संजयला मी लिखाणात, कारण तो बायपासमधून तो म्हणजे सगळीकडेच मजा होती माहिती आहे का. आमची फर्स्ट वेडिंग ॲनिव्हर्सरी ICCU झाली होती, कारण 1998ला आमचं लग्न झालं. 4 जानेवारी 1998, 1 जानेवारी 1999 संजयची बायपास, आणि आमची फर्स्ट वेडिंग ॲनिव्हर्सरी ICCU. मग त्याच्यानंतर काम करायचं, मग म्हटलं नाटकात नको, त्रास होऊ शकेल, म्हणून मग लेखन, तो उत्तम लेखक आहे. त्याच्यामुळे मग मी सुबोधला म्हटलं की याला लेखनासाठी आपण घेऊया का. लेखन काय, आम्ही त्याचा ॲक्टिंगसाठीच विचार करतोय. मग तो माझा मित्र म्हणून मालिकेमध्ये आला. आणि आभाळ मायाचं शूटिंग सुरू झालं. ॲज युजल आम्हाला 9 वाजता बोलवायचा. विनय आरामात 10:30-11ला यायचा. शूटिंग कधी वाटलंच नाही आम्हाला. पिकनिकला आलोय, मजा करायची, सीन करायच्याला मात्र सिरियसली करायचं. आणि मग आम्ही शूटिंग सुरू झालं आमचं. पहिला एपिसोड मला खरं आठवतोय, पहिला एपिसोड अल्फा चॅनल तेच पहिल्यांदा आमच्या सिरियलनी ओपन होणार होतं 15 ऑगस्ट. आणि तेव्हा मलाही म्हणाली तू घरी फक्त तयार राहा, माधवी म्हणाली, कारण मेफेअर वरईला, मी राहते माहीमला, वरईला पहिला एपिसोड दाखवणार होते, तयार राहा फक्त. म्हटलं बरं, मी सांगेन तेव्हा तिकडनं निघ. मग तिचा फोन आला की तू निघ. म्हटलं एवढं काय अगदी आहे. मग आम्ही निघालो. मी सांगितल्याशिवाय आत यायचं नाही. म्हटलं बरं. आणि तिने मला हां आत्ता ये, कारण 7:30 वाजता ते सुरू होणार होतं, आता आत ये. म्हणून मी आत गेले, आणि आत मी पहिलं पाऊल टाकलं आणि झप लाईट लागले आणि संपूर्ण पाकळ्या, गुलाबाच्या पाकळ्या माझ्या अंगावर. मला झालं की काय आहे हे, आणि संपूर्ण रेड कार्पेट आणि संपूर्ण पाकळ्या माझ्या अंगावर टाकतात आणि जाऊन बसले. आणि ते गाणं सुरू झालं, जडतो तो जीव. आणि त्यावेळेला ना मी आणि हर्षदा संजय जाधववरती खूप चिडलो होतो. खरं तर किती लाईटिंग करतो हा, इथून लाईट दे, तिथून लाईट दे, क्लोज इकडे, तिथून लाईट दिलाय वेड्या. कारण आम्हाला ह्या लाईटिंगची सवयच नव्हती ना. एक नॉर्मल काय 2 लाईट असायचे, रिफ्लेक्टर असायचे, याचीच सवय. एवढे कशाला लाईट देतोय हा, असं मी चिडायचो. अर्धा तास लाईटिंग चालत. त्याची पण पहिली मालिका होती. पण जेव्हा पहिला एपिसोड बघितला आणि टायटल सॉन्ग तुला आठवत असेल, कॅमेरा असा येतो, मी आराम खुर्चीत बसले आणि अशी येतो, आणि बरोबर त्यावेळेला डोळ्यातनं अश्रू पडलाय आणि त्याने ते टिपलंय. काय दिसलंय ते. मी जाऊन त्याला साष्टांग नमस्कार घातला. म्हणलं मी चुकले, मी तुला बोलायची ते. आणि तो पहिला एपिसोड, आणि सगळीकडे सगळेजण सांगतात काय मालिका आहे, काय मालिका आहे. अजूनही लोक सुधा जोशी म्हणून मला ओळखतात. अजूनही लॉकडाऊनमध्ये खूप जणांनी आभाळ माया बघितली. आणि एव्हरग्रीन आहे ती.
आणि म्हणजे ती त्याचं ॲक्च्युअली त्याचं ना 80% यश जे आहे ना ते त्या गाण्यात आहे. देवकी ते अजूनही कुठे कुठे गेली तरीसुद्धा तिला हे गाणं म्हणायला लावतात. आता तर कितीतरी जण फ्युजन करून ते आम्हाला पाठवतात, मला टॅग करतात फ्युजन करून. तर अजूनही ते आवडतं. म्हणजे ते गाण्याची, आणि त्या गाण्याची सुद्धा एक गंमत आहे. मंगेश कुलकर्णीला सांगितलं होतं की गाणं लिहून दे. सगळे मुडी लोक ना, हुशार एकतर, प्रचंड मुडी. हो देतो. शेवटी हा म्हणाला सुबोध गाडगे, आता फक्त म्युझिक वाजेल, शब्द नसतील, कारण आज आम्ही रेकॉर्डिंग करतोय. नाही थांब मी येतोय. तो कुठेतरी चेंबूरला राहत होता तेव्हा. बसचं तिकीट काढलं, त्याच्या मागे त्याने गाणं लिहिलं. अशी 5 तिकीटं त्याने आणून सुबोधच्या हातात दिली. हे घे तुझं गाणं. मला मस्करी करू नकोस, मला व्यवस्थित गाणं दे. अरे त्या तिकिटाच्या मागे गाणं आहे बघ. आणि तिकिटाच्या मागे ती गाते, अख्खं गाणं आहे. 5 तिकीटं त्याच्या मागे ती गाणं. कडवी आहेत त्या त्याला बसमध्ये सुचलेलं आहे ते. बसमध्ये सुचलं हे आभाळ मायाचं टायटल ट्रॅक. आणि ते देवकीताईंनी म्हटलं. तर तिथूनच ती गंमत आहे सगळी. आणि ते शूटिंग, एक कॅरेक्टर जी ॲड होत गेली, कॉलेज तिकडे, मग त्याच्यामध्ये अंकुश चौधरी, श्रेयस तळपदे अशी सगळी नवीन नवीन मुलं. काम करताना खूप मजा यायची.